आळंदी धाम सेवा या समितीच्या वतीने अनेक उपक्रम केले आहेत। आजचा जो उपक्रम आहे तो रक्तदान शिबिर आहे, नेत्र तपासणी आहे, स्त्रीरोग आरोग्य तज्ञ या ठिकाणी बरेच आले, तर त्याचं नियोजन या ठिकाणी चाललेलं भव्य दिव्य असं नियोजन आहे। आपल्याबरोबर ज्यांनी आयोजन केलं असे आपले सर्वांचे लाडके चव्हाण या ठिकाणी आहेत। चव्हाण साहेब, मला सांगा, दरवर्षीप्रमाणे तुम्ही हे जे करता, तर याही वर्षी प्रचंड प्रतिसाद भेटलेला आहे, तर हे करतात तर तुम्हाला चेतना कुठून मिळते? चेतना सगळी माऊलींच्या प्रेरणेने मिळते। आता आपलं फाउंडेशनचं नावच आहे श्री आळंदी धाम सेवा समिती। माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये देहू आणि आळंदी मध्यवर्ती वसलेला आहे वेदश्री तपोवन स्वामी गोविंद देवगिरी यांच्या आशीर्वादाने हा आम्ही उपक्रम घेत असतो। आणि रक्तदान शिबिर आता चालू आहे। आतापर्यंत 100+ रक्तदाते झालेले आहेत। तसेच नेत्र तपासणी आहे, मोफत चष्मा वाटप आहे। यामध्ये आम्हाला आज प्रमुख उपस्थित होते आमचे रक्तदान शिबिर असेल, मोफत आरोग्य तपासणी म्हणजे नेत्ररोग तपासणी असेल, त्या लोकांना सगळ्यांना मोफत चष्मा वाटप केलेला आहे। असं काम करत असताना निश्चितपणाने यांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे माऊलींनी त्यांना ऊर्जा दिली आहे। आळंदी आणि दिवया यांच्या खुशीत असलेले हे मध्यवर्ती ठिकाण, त्या ठिकाणी राहुल चव्हाणांनी निश्चितपणाने त्यांना काहीतरी समाजात देणं लागतो। आपण जे काम करतो, आपल्या काहीतरी उत्पन्न करतो, तर आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी भावना त्यांच्या मनात निश्चित आहे। निश्चितपणे अशी लोक काही संघर्षातून मोठं लोक पुढे आलेली लोक आहेत। निश्चितपणे यांच्या हातून पुढे काहीतरी माऊली चांगली सेवा व्हावी आणि चांगलं माऊलींच्या हातून त्यांना पुढे जाता मार्गाशी आम्ही उद्घाटन केलं सांगितलं। भविष्य काळामध्ये आळंदी नगरपालिकेतून जो काही संधी निश्चितपणे माऊली त्यांना देणार आहे हे आम्हाला सांगावं लागेल। शिबिराला येते, अनेक लोक इथं रक्तदान करतात आणि चष्म्यांचे देखील ते मोफत वाटप करतात। पुरस्कृत उपक्रम आहे। निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्ही रक्तदानचे जाते बघितले आहेत, रक्तदानाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय तुम्ही संदेश द्याल? रक्तदान करावं वगैरे काय? आता परवाच रक्तदान दिन झाला, मला असं वाटतं रक्तदान ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांची करण्याची क्षमता आहे त्यांनी नक्कीच केलं पाहिजे, कारण आज आपण बघतोय आज पितृदिनाच्या निमित्ताने आज राहुल दादांनी आळंदीमध्ये जे रक्तदान शिबिर केलं त्याला यायचा योग आला। मी स्वतः गुजरातवरून वाया पुणे आज इथे रक्तदानासाठी आलो आणि मला इथली व्यवस्था बघून अतिशय आनंद झालाय। आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याबरोबर माझे मित्र कम भाऊ राळेसाहेब इथे उपस्थित आहेत। आणि हे जे रक्तदानाचं कार्य आहे पहिल्यापासून, म्हणजे मला स्वतःला सवय आहे की दरवर्षी वाढदिवसाला रक्तदान करतो आणि असे 19 तारीख माझ्या वाढदिवसाची असून आज 16 तारखेला रक्तदान यांचं अवेलेबल आहे आणि ते करायला भेटलं। आणि असंच आमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही देशाच्या ह्याच्यात करू एवढं बोलून धन्यवाद बोलतो। आणि राहुल दादांनी एवढा चांगला कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल मी राहुल दादांचं आळंदी धाम सेवा समितीने जो कार्यक्रम ठिकाणी आयोजित केलेला आहे, आपले शहर प्रमुख राहुल चव्हाण यांनी चांगल्या प्रकारे हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। त्याला चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आळंदी आणि परिसरातील ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेला आहे। खरंच एक गोरगरिबांसाठी रक्तदान महत्त्वाचं असल्याने या आरोग्य शिबिराच्यासाठी मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। विशेष करून या ठिकाणी भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे। आमच्या स्वामी समर्थ परिवारातून राहुलजी जे आहेत त्यांच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थाने उपक्रम राबवलेला आहे। या ठिकाणी अनेक गरजू लोकांना या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा करण्याची संधी त्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिली। लोकांची संख्या त्यांनी सांगितली की 750 लोक येऊन गेले, त्याच्यानंतर किती 500 लोक अजून, म्हणजे टोटल किती नंबर असेल? 275 जणांनी रक्तदान केलं। म्हणजे गंगा दशेरेला माणसाने पुण्य काय करावं तर त्याचं उत्तम उदाहरण राहुल शेट्टी ठेवलेलं आहे की ज्या दिवशी भगवान शंकराच्या जेटेतून भगवान विष्णूंच्या चरणामधून निघालेली गंगा पृथ्वीवर अवतरते, अशा गंगा दशऱ्याच्या सुंदर मुहूर्तावर तारीख कुठली असो
तिथीनुसार हा पुण्यप्रद दिवस आहे आणि अशा पुण्य दिवसाला राहुल शेठ तुम्ही जाणून बुजून ती तारीख निवडली का आम्हाला माहीत नाही, परंतु खरंच या तिथीचं सुद्धा सार्थक झालेलं आहे. सन्माननीय शिवसेना उपाध्यक्ष तथा ही जी संपूर्ण परिसर आहे की हा ऊर्जा स्रोत आहे आणि या ऊर्जा स्रोताचा लाभ घेण्यासाठी देश विदेशातून या ठिकाणी अनेक भाविक येत असतात. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की निरंजनलाल महाराजांनी सांगितलं की इंद्रायणीच्या संदर्भामध्ये सांगितलं, पण खऱ्या अर्थानं स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी अलंकापुरीमध्ये नगर विभागाचे मंत्री म्हणून त्या अलंकापुरीचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यावेळेस राहुल शेठ चव्हाण यांनी अनेक वारकऱ्यांसह धन्यवाद देतो की आपण एक पुण्याचं काम करत आहात. तसं पाहिजे तर रक्तदान शिबिर घेणं हा मोठा अवघड कार्यक्रम आहे, किचकट कार्यक्रम आहे. आता इथे बसलेल्या लोकांना माहीत असेल 275 वाटण्याचं म्हणून हे किती कौशल्याचं काम आहे, किती अवघड काम आहे. परंतु राहुलसारख्या कार्यकर्त्यांना जे कार्य केलं त्यांचा समाजाचा संपर्क त्या माध्यमातून हे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून पुढच्या काळात अनेकांचे प्राण वाचवले जातील असं मला वाटतं. म्हणजे या रक्तदानाच्या निमित्ताने कार्यक्रम शुभेच्छा देतो. आणि निरंजननाथ महाराजांनी जे सांगितलं की इंग्लंड नदी प्रदूषणाचा विषय तो की आपल्या आळंदी आणि